गन्ने का जूस बड़ा ग्लास 20 रुपया. आओ आओ जूस पी लो, हाथ से काम है बघ. काय वापस एकदा आपण उठलेलो आहे. सगळ्यांना शुभ सकाळ आणि आजचा एक नवीन प्रवास. त्याच सोबत सकाळी सोबत डोळे जायला लाल का पडले माझं. हे झोप आंघोळ केली आहे जस्ट म्हणून गरम गरम पाण्यात. आंघोळी वगैरे एकदम वन साईड डन झालेले आहेत. तुमच्यासाठी जो एक आउटफिटचा माझ्याकडनं सरप्राईज होता दॅट सीट वाचून घ्या. दिस फिट नवीन आणलेलं आहे. आता थोड्या वेळात सगळ्यांच्या आंघोळी झाल्यावर मस्त वन साईड इथं नाश्ता करायचा आहे आपल्याला. आणि नाश्ता केल्यावर वापस वे टू कोलकाता. आज आहे 300 किलोमीटर अजून ट्रॅव्हलिंग बाकी आहे आपली. चार नाही, जर 80च्या याच्यात चालू तरी 5 तास तरी लागायला पाहिजे. 5 तासात संध्याकाळी 5-6. आय बाई मॅडम जी आल्या काय बोलता. एक मिनिट इकडे मी अजून काही फ्रेश नाही झालो. अंग तर दौलीबत झाला ना. काय बोलता आले त्याच्यात कमेंट भेटल्या मला. चांगलं आहे फिट, कपड्याची क्वालिटी याचा बनवत होता रिव्ह्यू व्हिडिओ, पण काय बनवलं नाही मी. जाऊ दे. न्यू ब्रँड आहे कोणता तरी फ्लर्टिगो म्हणून. भेटू जर राहिलात बघू शकता. आता इथं राहिल्या उभं कौशल फोटो काढता. वन साईड स्टँड विंड लावले. लोक येतात जातात विचारतात काय सीन आहे. पण मी याच्यानं काय बोलता यो मायक्रोफोन नाही, सेल्फीचा बटन आहे. कॅमेरा शूट करायला घ्यायला लागेल असं एखादा मायक्रोफोन. हे नाही लॉक बनवीत लावले काय आमचा आप्पा. सगळ्यांच्या वन साईड तयार आहेत. कशी नंबर लाईन लागली आंघोलीला. मम्मीनी ना मी फोटोशूट केल्यानंतर लावले बघ माझे. नाही मग काय फॅशन आहे हल्लीच्या पोरींची. काय वय झाले का जेवण पोरी ती आपली अजून एकदम एवढा मोठा पोर आहे माझा. मग औसा पोरे आहे ना मी अजून 10-5 वर्षाचा. कशी फॅशन लावली बाईला आहे का नाही. आपल्या ब्लॉग मध्ये म्हणून चांगली दिसली पाहिजे. तोर आहे का तोर. आउटफिट चेक करत सर तुम्हाला बघू शकता. फुल कॉर्सेट बाई मचवलंय मम्मीनेच मचवलंय इथं. आम्ही पोरा बी फेल हो गे बाबा. आता इथं बस टाइमपास चहा बी पिल्ली काहीतरी. आता नाश्ता लो मै म्हणा पटत नाही, पण आता खायला लागेल. पटत नाही म्हणा पण कवा खाल्ला नाही. बघा कशा फोटो काढायला उभा राहिले ना आमच्या दोन्ही आता ना मम्मी. झालं फोटो काढून झालं. कसं वाटतं मग. मस्त वाटतं. ट्रिप तुमची भारी मजा येते का नाही. एकदम मजा येते. मग बस मध्ये बसून यांची बनवीत लावली आम्ही रील. वापस टेक 2 चालू आहे. कशी लाईट लावली बघा ती पण साईड सगळा शूट बीट करून आता नाश्त्याला सुरुवात झालेली आहे. लाईन लागली वापस नाश्त्याला. बस आपण जायला लागतं. फोटो काढच्या टायमाला आमची आई ना आई गेली. आई नाहीये. तुमचा भूम्या बघता तुम्ही जायला नाही पाहिजे ना. भूम्या गावसन तुला लॉग मध्ये. यावी दोघा पण फोटो मधले गायब झाली. अख्खा महिला मंडळ होता. निघलो आम्ही इथल्या जायला काकद्वीपला. इकडं आमचं स्टे होणार आहे आज. मे बी इथून 6 तासाची अजून जर्नी बाकी आहे. पण मी चेक केलं आता रूम्स कुठे मला त्यांना माहिती. 300 किलोमीटरच्या आसपासची जर्नी बाकी आहे. तर आता इथून आम्ही निघालो आहे. फक्त एखाद दुसरा अजून ब्रेक होईल आपल्या जेवणाचा. आम्ही जेवणाचा ब्रेक घेतलेला इथंशी हॉटेलवर. हे बरोबर नाही इकडे लोक आपल्यासारखी नाही थांबून बिंबून देत नाही. आपल्याच लोकांना पैकी माणुसकी असते समजले. कमसे कम 5-6 हॉटेल आम्ही थांबलो. कोणी थांबून देत नाही जेवायला. याने एकाने दिले. बघू आता इथंशी जेवायला थांबले जेवण बिवण करू निघू. मग आता काय आणि पक्की त्यांच्या भाषेने बोलणारी हो सांगता ये. आपली इथली माणसंच साधी बोली पक्की. इकडची माणसाने आवरी. काहीच विषय असा होता जेवण वगैरे इथं भेटला ठीक आहे. आम्ही लास्ट अर्धा-पाऊण तासापासून हॉटेल शोधत होतो. एक पण हॉटेलवर आम्हाला बसून देत नव्हता. नाही बोलतो इथं बसायचं नाही एक्सेट्रा काय. आता आम्हाला काय बसायला कुठं पण बसता येईल, पण मेन वॉशरूम वगैरे यूज करणे लेडीज आहेत बरोबर. आपल्याकडे कसा कोणी आला बाहेरचा आपण त्याला फुल सोयीसुविधा सगळं देता करून. ये बाई बस चहा पी जेवण कर. अका ना घरान बोलत. आणि ही इकडची माणसं आपल्याला हॉटेलानं सुद्धा थांबून देत नाही. अशी माणसं इकडे म्हणून सांगता जरा महाराष्ट्रातल्या माणसांवर जागा व्हा. जास्त दया बिया दाखवू नका कोणला. टाईम झाला जागा व्हायचा. जागा म्हणजे तर तुम्हाला
आहे आपलं दयालू मायालू, पण आपल्या माणसांवर दाखवतात, बाहेरच्या लोकांवर नाही. बाहेरची लोक त्यांची इथं आल्यावर कशी करतात बघितलं आता आम्ही. हो ना, थांब ना जरा, ब्लॉग शूट करता. काय माणसं आहेत, ब्लॉग पण नाही शूट करून देत. या हॉटेलवाल्याने आम्हाला दिला बसून आता जेवायला, पण यो बाजूचा हॉटेलवाला आहे, या पाचसाने दिला थांबून आम्हाला. लगे आम्हाला इकडं बाजूला थांबवायला दिला, तर लगे यो तिकडूनच्या लगे बघायला लागलं आणि कसं थांबून दिला वगैरे. आता कशी थांबले बघा, अख्ख्या बायांची तशी गप्पा लागल्या. आता आम्ही येऊन बसमध्ये बसले वन साईड. तर मी आता कायच करू, बाहेर ऊन पक्का पडलं नाही तर बाहेर चालत फिरत फिरलो असतो. जाम ऊन पडलं आहे आता. संध्याकाळच्या गेल्यावर वापस थंडी वाढत. आज आमचा फिरायचं काही बी होतं, म्हणजे आज सकाळी ॲक्च्युली पोचायचं होतं आम्हाला. कुठं पोचायचं होता? काकद्वीपला. हां, पण आता आम्हाला पोचायलाच संध्याकाळ होतं, कारण आज होता आमचा प्लॅन काकद्वीपला पोचून आज अख्खा दिवस फिरायचा. नाही झालं तो आता. मग आज जाऊन वाटतं फक्त हॉटेलवर रेस्ट होणार आहे. फिरायचा प्लॅन उद्या. आता भेटू जरा वेळात पुढं. इथं घेतलं पबजी खेळायला ना, मारला चिकन डिनर पण त्याच्या वन साईड. कसं काम आहे का नाही. इथं आम्हाला पोचायचा होता पण पोचत नाही. हे बसवाल्या ड्रायव्हरवाल्यांचं नुसतं भांगरी ना काही ये रे काही विषय चालले ना त्यांची त्यांना जमत नाही. सगळे ट्रॅव्हल्सवाले पण पिसालले आणि आम्ही पण पिसाललो. वैतागलो बसून बसून. आता बुंड्याला यायला लागल्या बसून आमचे. या बाईचं बरं आहे बघ कसा फोन बघून, नुसता फोन बघून आम्ही बसलो इथंशी. आता आम्हाला अरे कवा पोचता कवा नाही, जाऊन एकदा तर झोपून देस. झोप तर लागणार नाही, आम्हाला झोप करली काय झोपत आहे, आरामात बसून देस. पोटा साफ करायचे जास्त ते एक ठिकाणी पाऊण तास विनाकारण थांबून ठेवले. आवरा काय बाई, चला ना. आता अजून किती टाइम लागतं ना, किती नाही तर बसून वैतागलो आम्ही नाही का. आत्या बी उभी राहिली बसून आता वैतागली. तर इकडं आमचं शेट लपले आता दिसत नाही. जाऊ दे, भेटू पुरं आता. डायरेक्ट रूमवर भेटतो तुम्हाला. फुल शॉपिंग चाललेली आहे. तशी आम्ही पेट्रोल पंपावर थांबल्या. अख्खी बस उतरली तशी खाऊ घ्या आला. या वन साईड खर्च आहे सगळ्यांचा. युजल माझी फेवरेट हॉट चॉकलेट घेतलेली आहे. बाकी सगळी राजा थांबल्यान, सगळी आता लागल्यान लाईनीला. अर्धी वॉशरूमला गेल्या आणि अर्धी खायला घ्यायला गेल्या. आता सगळ्यांना इमर्जन्सी होती म्हणून थांबवले, पण आता ते टाईमपास होच. रूमवर पोचलो आहे आता. माझा अजिबात मूड नाही आहे काही पुढं शूट करायचा. ब्लॉग आजचा इथे एंड करतो. जेवण बाकी आहे, मला जेवणाचं शूट वगैरे काहीच नाही करत. ब्लॉग दॅट्स इट, आजचा एंड. उद्या भेटू आपण ट्रिप्सला. बाय, गुड नाईट, पीस. वापस एकदा आता आपण सकाळी उठल्या आणि आजचा अख्खा दिवस आपला फिरायचा असणार आहे. तयाऱ्या बियाऱ्या वन साईड झाल्यात. शर्ट घातले, खाली जीन्स. दाखवतो थोड्या वेळेला दादाचा नाही होतं त्यावेळी अजून खाली आली नाही. बाकीचे आले खाली आले आणि माणसं आता चहा नाश्ता करायचा टाईम आहे. इथं जमलं बाकी चहा पियाला आता वन साईड. पण काय आता जरा नाश्ता रेडी नाही, चहा करू, चहा पिऊ, नाश्ता करू. आज निघायचं आहे गंगासागरला जायला. अख्खा दिवस तिकडेच आहे गंगासागरला. तर त्या हिशोबाने कपडे घातले ना आता. मी तुम्ही घालणार होतं आज पण टी शर्ट बसले गाई फुल. अजून नाश्ता रेडी नाही आपला. आता सगळी निघणारच. याचा चालले फोटोचा काम. आलं पाहिजे वापस चप्पलीवर लागलेली वापस नाश्त्याची. मम्मी इकडे बघ, तयारी दाखव तुझी. तयारी बघायची तुझी. काय तयारी बघतोस? बाई शालविल घेऊन एकदम. आज डॉक्टर साहेब फुल डॉक्टरच्या कॉस्ट्यूममध्ये आहेत. बस खाली चप्पल घातली. पुरी भाजी बनवलेली आहे. वन साईड अख्ख्यांची आता लागली तर गर्दी. या खायला या इकडे बोटिंग चिखल लागले. रास लांबपर्यंत लाईन आहे किती लागतं तर. तिकीट विकेट नाही नको केली नको ती. तिकीट काढले आता चाललं लाईनींच्या आम्ही बोटिंगला. सगळी शिवन साईड. त्याला फटाफट निघू आता. अख्खी बसल्यावर आमच्या ह्याच्यातली गर्दी बघशील बाबा. आवरी गर्दी मुंबई लोकांपेक्षा पण कमी आहे. मुंबई लोकलला बी आवडी गर्दी केव्हा दिसते नाही मला तेवढी तशी दिसली आज. मुंबई लोकलला बरं आपली ट्रेनला तिथं पण आवडी गर्दी दिसते नाही. जरा बघितल्यानंतर बघू शकता कशी
गर्दीने उभी राहायला लागली. एकाला बाहेर बोललेला अख्खी आली बाहेर. काय आहे या काहीतरी वेगळाच लुक मारलेला आहे आज. फुल मुंबईवाला गली बॉय वाटतो. शाल शर्ट चैन टोपी विचित्रच. चष्मा तुटलाय गाईज माझा. हे बघा चष्मा तुटलाय आज. काय माहित कसा काय पडला चष्मा ना. आता वाटवला नवीन घ्यायला लागेल. त्यामुळे मी पटकन म्हणता तुम्ही पटापट सबस्क्रायबर वाढवा. मग मला स्पॉन्सर येतील. व्हिडिओ शेअर करा अजून स्पॉन्सर येतील. मग त्या पैशाने मी नवीन चष्मा बनवीन. समजला. आता स्वतःचा जीवावर करायचा टाईम आलेला आहे. शो तुझं ध्यान तरी आहे का तुझ्या पोऱ्या कुठे आहे? हा सुसाट पोऱ्या निघल्या. मग सुसाट निघले दोघं. तो कुठे गेला? तो बी भासकला. सुसाट निघले मग टाकून निघलं म्हणा. कंचा रे तू बाई? कुठलास रे तू? कुठलास रे तू? पाहुणे दे जास्त चांगला दिसतो असं पोचले. आता आम्ही बघितलं गाड्याकडून इथल्या आता कुठं बस करून जायचंय गंगासागर मंदिरात पोचले. आता बघू 2 बस करू आपल्यासाठी. आपल्या इकडच्या चाललं इथं बघू बोलणं. फायनली इथेशी झालेला आहे विषय. बस केलेली आहे. बसवली बस आता गंगासागर. कोणी उठू का? आलो आम्ही इथेशी बस स्टॉपवर. बस म्हणतो इथला वापस दुसऱ्या बस करून निघायचं. रिक्षा करून निघायचं आहे. दुसरं साईट सीन्स वगैरे आहेत ते करायला. बघूया काय सांगताय. ही रिक्षा करून चाललं म्हणजे एकदम वन साईड. सो वन साईड फिरत फिरत आम्ही चालू सगळीकडे दर्शनाला. आता ही गंगा ना मम्मी. हा गंगासागर आहे. जरा आता हातपाय धुवणे ओटीचा टाइम आहे म्हणून चिखल जरा जास्त आली. हलू जाऊ येऊन गंगासागर आम्ही दर्शन तर घेतलं. तुम्ही बघू शकता इथं ही पोरा चरवलेलं शिक्क कसं उचललं. यांची घाई गडबड असतं. याचा काम मॅग्नेट टाकून बाईचा काम फास्ट चालली एकदम. आम्ही बॅगा पकडायला आता गंगे सागरमध्ये. इथं आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे. पाय बी धावलं ना. आता इथून निघू आम्ही लगेच. आता कुठे जायचं आहे काय माहीत नाही. बघूया. बघू शकता कसं एकदम स्कार्फ बिर्फ गुंडाळलेला मनुष्य आहे मी. सगळी वाट बघत असतील. आम्ही आलतो इथे यांचा फोटो करायला 2-3 वन साईड निघूया आम्ही. इथल्या मंदिराकडे जायचं आहे. कोणता मंदिर आहे तशी तर काय माहीत नाही मला. लेट्स सी बघूयात. आम्ही आल्या कोणत्या इथं मंदिरात. मी नाव विसरलो. त्या मंदिरात आलं आम्ही. पाया पडायला इथेशी जाऊन येतो. बघू तुम्हाला जमलं तर आतली फोटेज दाखवायला भेटली तर दाखवता बरोबर. कपिल मुनी मंदिर असं माझ्या आता समजण्यात आलेलं आहे. चला तुम्हाला दाखवता दर्शन. टिकला लावू का नको विचार करता बघू. झालेलं आता आमचं. इथून आम्ही लगेच निघल्या. इकडे बघू शकता कसं अख्खा लाईनीने एकदाच नागा साधू बसले अख्खे दर्शन द्यायला मंदिराशी इथलं. चला आता आपण निघूया आपल्या रिक्षाकडं. जाऊ आता इथलं डायरेक्ट रिटर्न टू खोली. इथं बसलं सगळं भविष्य मला बघायचं आहे. सांगता मम्मीला बघूया माझं लगीन कवा होईल. मग इथली कुठली मग आवरायला आमची नको म्हणा. त्या मच्छ्या नाही म्हणा रोज खायला पण तशी पण मच्छी आवडी पट नाही. आणि आपल्याला आपली कोणचीच पाहिजे महाराष्ट्रात. याची 4 व्हीलर असेल तर करता का? तुला करू का आता? बोललो असतो तुला तिथल्या आणायला लागल पाडण डोंगरी. आता गन्ने का ज्यूस बड़ा ग्लास 20 रुपया. आओ आओ ज्यूस पिलो हाथ से काम है बघ. त्यानं बघा यावी गिफ्ट बिफ्ट द्यायला गंगासागरमध्ये. काय घेतला म्हणजे तर मॅडमनी काय तांबे घेतला म्हणजे म्हटलं जे सगळ्यांनी द्यायला घेतला म्हणजे इथल्याच. जागा शिमटून ठेवली इच्छा आधीची. जेवण गेला गड्ड्यान जेवलं नाही तरी चालेल. उभं राहून जायला लागेल. हे नाही अशा दोटगाऱ्या झाल्या नुसती मागे लागल्या माझ्या घरांची. बस बोलतो बस तेव्हा. आता इथं काय त्यांच्या बसून मला पाय दिले ना देवानी. मागे आली आली बसून दादा ना मम्मी. हे बघ अरे तुम्हाला पाय नाही का? नाही बाबा मी चाललं तुम्ही या.
बघू शकता आता जरा जाम गर्दी भरली पहिल्यांपेक्षा, कारण आता लेट आले जरा ही मम्मी बसले आपली, आम्ही राहिलो इथं तर उभं करायला जस्ट फॉर फोटोशूट. हे बघ कसं डॉक्टर तू डॉक्टर बघ आता मी इंजिनियर आहे पण कॉम्प्युटर वाला घरवाला नाही ना. बघला कसं याचा हात पकडून याला घेऊन गेली ना, मला इसरून पलत नुसती. तूच आहेस कचऱ्यांचा म्हणून तुला लार करत ती. जाऊन दे आता लवरू नको. झोपलेलो होतो मी आराम करीत. थांब थांब जरा तू दाखव. हे बघ हिला काही एकटीला सोडला बाहेर शॉपिंगला आई ना आत्याच्या बरोबर. बाबा बाबा हे बघ कौरा काही घेऊन आली तिथं तिथं तिथं. आता आले भारी भारी काय माहिती. आता मला दाखवत बी लागली अशी कौरा काय काय आणले त्या. असं असतं एकटं सोडल्यावर नुसती खरेदी करतं बाई. साधा काम आहे का. जाऊ दे आता घेतले तर घेतले कर मजा. तुला काय घेतलं. मला नाही काही घेतलं. वा हे घेतलं ना अख्ख्यासाठी जेवण आली आता मस्त. खाली उतरलेलो वापस बघा या बाईने बॅगा घेतला वगैरे. काय बाई शॉपिंग खपतं का आज. खपतं का शॉपिंग. नाही संपला आजची संपली आता नेक्स्ट डे. हो अजून बाकी आहे. थांब कसा काम. तिथं भूक लागली. भूकाचा काही संबंध आहे नाही ना. सगळा फक्त शॉपिंग 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 शॉपिंग. जेवणाचं तिथं काय चालले काय माहिती. बघ त्या बोल मच्छी आहे म्हणून खायला भेटायला पाहिजे. मॉची आता थोड्या वेळात जेवणाची तयारी चालू झाली. व्हेज जेवण रेडी आहे. पनीरची आणि नॉनव्हेज मध्ये बनवलं आहे सुरमई आणि कोलबी. सुरमई ना कोलबी पण आपण जेवायला जाऊ आता जरा यायला. बघू काय अजून ठरत नाही मला मी काय जेऊ. व्हेज जेऊ नॉनव्हेज जेऊ. नॉनव्हेजच जेवायला जाम दिवस व्हेज खाल्ला पका. आज नॉनव्हेज खायचा विचार करता जरा. थोडा तयारी आता कपडे घातल्याने येऊ. आज उद्या आता कुछ भी करते है गंदा है लड़का इग्नोर मारो. तो आज नहीं तुम जाओ छो. तो मैं ये बात कर रहा था आज अपन गंगा सागर पूरा घूमे. तर मी हिंदी का बोलता आपला आगरी बोली लॉग आहे. आज आपण गंगा सागर म्हणजे आखीकडे फिरले आहोत सगळं ते तुम्ही बघितलं आजचा. आणि उद्याच्याला आपण जाऊ कोलकातामध्ये दक्षिणेश्वर मंदिर बेलूर मठ हावरा ब्रिज त्या सगळं करून उद्याचा एक असा तुम्हाला इन शॉर्ट ट्रिपचं एक डिटेल दिले. त्याच्यानंतर आपल्याला जायचं पुरीला. पुरी म्हणजे जगन्नाथपुरी. हां ही तुम्हाला मी एक ट्रिपची थोडीशी डिटेल दिली आता. पण आता त्याच्यात काय काय होईल ते तुम्ही पुढच्या व्लॉग्समध्ये बघा. आजचा व्लॉग मी बहुतेक इथं एंड करतो. जर पुढे काय झाला कंटेंट तर शूट करीन नाही तर नाही. आजचा व्लॉग मी इथं एंड करतोय. बहुतेक नसेल जर तर डायरेक्ट आपल्या थँक्स फॉर वॉचिंग इट असेल काही तर लागेल पुढे व्हिडिओ बघा तुम्ही.